सिंधुदुर्गावरनं साहेबांसमवेत मी, हसन मुश्रीफ साहेब, भास्कर जाधव साहेब आणि आमच्याबरोबर साहेब होते. आणि आमच्या वडिलांनी साहेबांना एक पत्र लिहिलं होतं. साहेब आता ते विसरले असतील. माझ्या वडिलांनी एक साहेबांना पत्र लिहिलं होतं की इतके वर्ष झाले, इतके वर्ष हा आमदार आहे, असा आहे तसं. फर्स्ट एड म्हणून पत्र लिहिलं होतं. आम्ही चौघे हेलिकॉप्टरमध्ये होतो. चिपळूणच्या साहित्य संमेलनाला साहेब मला घेऊन निघाले होते. आणि साहित्य संमेलनाला निघालेला असताना सावर्ड्याच्या इथं आल्यानंतर साहेब मला म्हणाले की हे गोविंदराव निकमांचं शैक्षणिक संकुल आहे, शेखर चांगलं काम करतो. असं करत करत पुढे गेल्यानंतर जेव्हा लँड व्हायची वेळ आली त्यावेळी साहेबांनी माझ्या कानात सांगितलं, तुझ्या वडिलांचं मी पत्र वाचलेलं आहे, तुला थोड्या दिवसात मंत्री करतो. त्याच्यामुळं हे अनेक अनुभव आहेत आणि म्हणून मी सांगितलं हे अनुभव आपण टिकवून ठेवले पाहिजे. एकदा तर मला साहेब अचानक, हा तर किस्सा किरण तावरे साहेब इथे आहे, म्हणजे तो तर किस्सा मी विसरूच शकत नाही. साहेबांनी मला एका ड्रेसमध्ये हेलिकॉप्टरमध्ये घेतलं आणि थेट बारामतीमध्ये घेऊन आले आणि मला म्हणाले, गोविंदबागमध्ये तुला 2 दिवस राहायचं आहे. आता करायचं काय, कपडे नाही. मी किरण तावरेला माझ्या सगळ्या कपड्याची साईज पाठवली, हे आण, ते आण, ते आण, ते आण. आणि 1 तासानंतर किरण तावरे जे आता बारामतीचे सभापती आहेत ते एक बॅग घेऊन गोविंदबागेमध्ये आले. साहेबांनी बघितल्या सांगितलं, बारामतीची खरेदी आहे. त्याच्यामुळं साहेबांनी जे काय राजकारणामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिलं किंवा आपल्या सगळ्यांना दिलं हे काय बोलून संपणार नाही, म्हणून हे आपण टिकवलं पाहिजे. एवढीच मी विनंती आपल्या सगळ्यांना करतो.